नमस्कार, शुभप्रभात मित्रांनो. आज तुम्हाला मी माझ्या गावचा घुराणा जाण्यासाठी बनवलेला रस्ता दाखवतो. तो रस्ता त्याला बोलतात, पण आमच्या गावी त्याला दांड असं बोलतं. हातात काठी नाही भेटली, पण काहीतरी पाईप भेटला. तो पाईप घेऊन मी आता जात आहे आणि दांडाच्या मार्गाने जाते. दांडाच्या मार्गाने खाली इथे आमचा मशीनचा वाडा आहे. तिथे आम्हाला आमचे मामा दिसले आहेत. मामा मला वाटतं खत पेरणी करतात शेतामध्ये. हे बघा खालना जात आहेत ते. बघा कसा खत पेरतात ते. आमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने खत पेरलं जातं आहे. जसे लहान पोराला जोपासना केली जाते, तसे मामा आपल्या शेतीची जोपासना करतायत. मित्रांनो, परत दांडाच्या दिशेने जातोय मी. इथून बघूया आवाज देऊन. हा बघा आमचा जुना दांड. दांड म्हणजे काय, एकदम वाटच केली. मला गोठा दाखवतो थोडासा. हा बघा मशीनचा गोठा आहे. त्या सगळ्या नुरा म्हशी बांधलेल्या असतात, पण त्या आता चरायला गेल्या असल्यामुळे एक पण दिसत नाही. पुढच्या वेळेला तर नक्की दाखवेन तुम्हाला. हा बघा जुना वाडा आमचा. आणि मी काय एकटा दांड मला संभळत नाही, म्हणून मी माझा मामाचा मुलगा आहे सार्थकला घेतले आहे सोबत. सार्थक कधी पण भेटला तर चल दादा आपण दांडावनं जाऊन या. बघा मित्रांनो, दांडावर शेण नाही पडलंय असं होत नाही. हे बघा शेण खूप चांगल्या प्रकारे आहे. मित्रांनो, आता कोणाला दांड बोलणारच नाही, कारण एवढी मोठी वाट चांगली झालेली आहे. गुरं पण एकदम मस्त झालेली आहेत, त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने चालतात. दांडाचं रूपांतर आता पाखाडीमध्ये झालं आहे. हा हे बघा जिकडे तिकडे शेण, कारण का गुरं आताच गुराख्यानी सड्यावरती गुरं लावून आलेली आहेत. आणि मित्रांनो, जी 2021मध्ये ही पाखाडी बांधली होती आमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने. बघा बघा मस्त. मित्रांनो, तुमच्याकडे पण असा दांड असेल तर नक्की कमेंटमध्ये दाखवा. तुमच्याकडचं दांड किती मस्त असेल, जरा आम्ही पण बघू शकतो. आणि आमचं दांड जर आवडलं असेल तर नक्की तुम्ही लाईक सबस्क्राईब करा. आणि मी आता थोडे बघूया, थोडे काजू लावले होते ते जरा बघून येतो. कुठल्या पद्धतीने काजू कसे झाले आहेत, रान किती वाढलं आहे. सार्थक आमचा एकसारखा तेच उद्देश. दादा पाय सांभाळून टाक, पाय घसेल. कारण की मी येतेली थोडासा पाय स्लिप झाला, त्याच्यामुळे पडलो, पण लागलं नाही काय. तुम्हाला तर ओढा दाखवता मित्रांनो. हा बघा, ओहो नजारा बघा. शुद्ध पाणी. कोण बोले याला ओढा आहे? हां ती मस्त आहे. सार्थकला बोलतो इकडं बेडा लावलेला आहे. सार्थक बोलतो दादा चल आपण पाण्याच्या ओढ्यातनंच जाऊया आपण. तर पाण्यातून चालते ओली बघा मजा येते. सावका सार्थक पुढे जात आहे. तर ना ढोपराभर तरी पाणी आहे खाली. काय काही महिला इकडे या स्वच्छ पाण्यामध्ये कपडे धुवायला पण येतात. सुंदर पद्धतीने कपडे स्वच्छ होतात. दाखवतो. बापरे, ते स्वच्छ असं निर्मळ पाणी आहे. काही विहिरीतूनच आम्हाला पाणी भेटलं जातं. तो हा असा जुना प्राचीन बोलत तरी हरकत नाही, जुना असा दांड आहे सड्यावर जाण्यासाठी. बघा जरा मित्रांनो, मला खैराचं झाड दाखवतो. कोकणात ते खैराच्या झाडाला ना चांगला भाव भेटतो. कोणाला विकायचं असेल तर आमच्याकडे 3,500 मननी हा खैर विकला जातो. बघा कसं मस्त आहे डोलदर. मित्रांनो, हा हिरवागार निसर्ग. स्वित्झर्लंड त्याला बोलताच येणार नाही, कारण माझ्या कोकणातला स्वर्ग आहे. याला स्वित्झर्लंड मी कशाला बोलू, माझ्या कोकणातला स्वर्गाला. हां बरोबर का नाही.
तुमच्याकडे पण असं असेल ना स्वर्ग. आमच्या गावात हा जुना असा बंधारा बांधला होता, खूप जुना आहे बघा, मस्त वेगळी आहे. कारण हा पाणी बघून तर काय राहत नाही, कारण मी आंघोळीला जाणारच आहे, काही असो दे. आंघोळी ओढ्यामध्ये करणं मजाच आहे. मित्रांनो, इथे जे काजू आम्ही लावलेत ना, ते काजूची डिलेवरी आमचे अलंकार भाऊ यांनी दिली होती. हो, मी पण ड्रायव्हर आहे असं काही नाही, पण मी तो असा सुपरफास्ट ड्रायव्हर आहे ना, गाडी पण डायरेक्ट उडवून डायरेक्ट त्यांनी काजू पूर्ण थेट घरपोच डिलेवरी बोलतात ना, ॲमेझॉनवाला पण देत नाही पूर्ण डिलेवरी. हो, त्याने पूर्ण डोर टू डोर काजू दिले बघा. मी गेल्यावर टायमाला इथलं पाणी प्यायलं होतं, पहिलं पाणी. लोक बोलतात कुठे पाणी पितो ओढ्याचं, पण नाही, मी पितो, मला आवडतं पहिलं पाणी प्यायला. मित्रांनो, 1 महिन्या अगोदरच आम्ही काजू लावले होते. हे काही 9 नंबरचा काजू लावला होता, 9 नंबर. चांगल्या प्रकारे त्याला पाळी फुटली आहे आणि मस्त. पण मित्रांनो, कोकणात रान भरपूर लगेच होतो. हे बघा, आता काजू ज्या टायमाला ही जमीन आम्ही साफ केली होती ना, तेव्हा पूर्ण प्लेन होती, काहीच नव्हतं इथे. बाजूने ओढा होतोय बघा, इथे दाखवतो. पण तेव्हा फक्त जेव्हा आम्ही साफ केली होती ना, फक्त काजू दिसत होते. आता पूर्ण रान हिरवा गार झाला आहे. हे बघा काजू कसे आहेत. ह्या झाडाकडे, ह्या राजाकडे कधी बघायला नको, कारण हा आम्हाला मे महिन्यातच समजतो ह्याच्यावर काय चीज आहे ते, हे का नाही. हे बघा, हे काजू लावलेले होते. हे बघा, मस्त खोटी मारून व्यवस्थित. हा कंपाऊंड घातल्यामुळे गुरांना थोडं लांबून वळसा दिला आहे. पण खरोखर कंपाऊंडवाल्याने घालून जरा पण विचार केला पाहिजे की गुरांसाठी तरी जागा ठेवली पाहिजे ती. पण काय करणार, प्रत्येकाला कंपाऊंड पाहिजेलच. सार्थक माझ्यासोबत आला म्हणजे तो मला दाण दाखवायला जवळजवळ किती 20%साठी आला होता. पण त्याला ओढ फक्त ना नदीवर जायची होती. तो मला बोलतो, दादा आपण ना, काल मी आलो ना मुंबईतून, बोललो दादा आपण ना नदीवर आंघोळीला जाऊया. घरात विचारलं जाऊ नदीवर आंघोळीला, घरचे ओरडायला लागले, घरात एवढा पाणी असेल कशाला जायची गरज आहे. पण नाही, या नदीमध्ये जी आंघोळ करण्याची मजा आहे ना, ती वेगळीच आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो मी नदीवर आंघोळ करायला गेलेले, खूप मजा येते बघा. थोड्या टायमामध्ये बघा, हा बघा ओढ्या बघा, टर्न बघा किती मस्त वेगळी मारतो, 360.